शक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात. लक्षणाशक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्याबरोबर आपण त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घेतो, त्याला लक्षण असं म्हणतात. उदाहरण मी तुम्हाला म्हणलो आम्ही गहू खातो, बरोबर आहे का नाही? आतापर्यंत असं वाक्य नाही पाहिलं आम्ही गहू खातो, आम्ही ज्वारी खातो, आम्ही तांदूळ खातो, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ आपण समजून घेऊ. आम्ही तांदळापासून बनवलेले पदार्थ खातो, गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो, ज्वारीपासून बनवलेले पदार्थ. पण आपण कधी कधी दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहिला असेल असा डायलॉग मारला जातो की बाबा ते विचारतात तुम्ही काय खाता, आपण महाराष्ट्रातले, आपण म्हणतो आम्ही ज्वारी खातो. इकडे ज्वारी प्रसिद्ध आहे ना. तिकडे लोक काय सांगतील आम्ही तांदूळ खातो. मग याचा अर्थ का आपण शब्दशः अर्थ घेतला का? नाही. बरोबर आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या, बरोबर. याचा अर्थ बांगड्या फुटल्या म्हणजे दुसरीकडे जागा नव्हती जाऊन फळल्या का? नाही. याचा अर्थ पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे 1.25 लाख जवान, 1.25 लाख जे सैनिक आहेत ते शहीद झाले असा त्याचा अर्थ. क्लिअर आहे. म्हणजे लक्षणा शक्तीत आपल्याला समजून घ्यायचंय. इथंच दुसरं वाक्य येते, मी केशवसूत वाचला. केशवसूताला वाचणं शक्य नाही रे. केशवसूतांचे साहित्य वाचले असं तुला म्हणायचं. मी तुकाराम वाचला, तुकारामाला वाचणं शक्य नाही रे. मी तुकाराम महाराजांचे साहित्य वाचले असं तुला समजून घ्यावं लागतं. त्याला आपण काय म्हणतो? लक्षणा शक्ती म्हणतो. कधी कधी लक्षणा शक्ती तुम्हाला फक्त एवढीच माहित आहे, बरोबर आहे का नाही? शेतामध्ये मुलगा आणि वडील काम करत होते. काम करत असताना बाबांचा डोळा दुपारचं जेवण झाल्यानंतर लागला. लागल्यानंतर उरलेलं काम सगळं मुलांनी केलं आणि मुलगा आपल्या वडिलाकडे गेला आणि म्हणला, बाबा उठा, सूर्य बुडाला. बाबा उठा, सूर्य बुडाला. आता हे सूर्य बुडाला म्हणजे काय? सूर्य बुडाला म्हणजे काय? तुम्ही काय समजून घेता? बुडणं शक्य आहे का? नाही. बुडाला म्हणजे सूर्य मावळला असं लक्षात येते. त्याला आपण म्हणतो लक्षणा शक्ती. आलं लक्षात? इथपर्यंत आपल्या सर्वांना ऑलरेडी झालेली आहे शक्ती, माहित बी आहे आपल्याला, बरोबर आहे. प्रॉब्लेम कुठे येतो ते पहा. इतर गोष्टी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे आयोगाने विचारलेल्या, बरोबर आहे. जेव्हा डायरेक्ट कम्पेअर करतो का नाही तेव्हा बी लक्षणा शक्ती असते. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, तुमची मुलगी म्हणजे हिडिंबाच आहे, अशी डायरेक्ट कम्पेअर जेव्हा करतो का आपण, बरोबर आहे का नाही? हा आंबा नसून साखरच आहे अशी तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा सुद्धा लक्षणा शक्ती असते. कारण समजून घेते ते, बरोबर आहे. त्याला काय समजून घ्यायचं? किंवा एखादा आंब्याकडे पाहून बोलू शकतो, तो बलसेवनच करीत आहे, बरोबर आहे. दाताकडे एक जणाच्या पाहून, बरोबर आहे का नाही, एक जण म्हणला मोती हसले. काय म्हणला? मोती हसले. म्हणजे त्यानं दाताकडे पाहून बोलला. ती सुद्धा लक्षणा शक्ती. ती प्रकारामध्ये सांगणार आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही? किंवा मैदानावर 100 तलवारी उतरल्या. मैदानावर 100 तलवारी उतरल्या. याचा अर्थ 100 तलवारी उतरणं शक्य नाही. 100 तलवारी घेऊन त्याच्यासोबत सैनिक बी आहेत हे आपण काय करतो? समजून घेतो. त्यालाच काय म्हणतात? लक्षणा शक्ती असं म्हणतात. आय होप लक्षात येत असेल. वाच्यार्थाला बाधा येऊन त्याच्या जवळचा अर्थ जिथं घेतला जातो अशा अर्थाला आपण लक्षार्थ म्हणतो. आणि लक्षार्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला लक्षणा शब्दशक्ती म्हणतात. आणि लक्षणा शब्दशक्तीतून व्यक्त होणारा जो शब्द असतो त्या शब्दाला लाक्षणिक असं म्हणतात. लाक्षणिक. जसं पहिल्यांदा पाहिलं वाचक, दुसऱ्यांदा पाहिलं व्यंजक, तसा तिसऱ्यांदा लक्षात घ्या शब्द ज्या शब्दातून तुम्हाला ही शक्ती लक्षात येते त्या शब्दाला लाक्षणिक असं म्हणतात. काय म्हणतात? लाक्षणिक. अर्थाला लक्षार्थ आणि शक्तीला लक्षणा शक्ती असं म्हणतात, बरोबर आहे. लक्षणा शक्ती होण्यासाठी 3 अटींची पूर्तता करावी लागते. 1 नंबरला पहिली अट लक्षात ठेवा, मुख्यार्थ बाद असतो. म्हणून परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आलता, मुख्यार्थ बाद हे कोणत्या शक्तीचं वैशिष्ट्य आहे, बरोबर आहे का नाही? मुख्य अर्थाला बाधा येते, याला आपण असं म्हणू. मुख्य अर्थाला बाधा येऊन आपल्याला त्याच्या सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. मग मुख्यार्थ बाद हे लक्षणा शक्तीचे वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 2 ला दुसरी अट लक्षात ठेवा, लक्षार्थ आणि मुख्यार्थ या दोघांमध्ये इथं संबंध जोडलेला असतो. लक्षार्थ म्हणजे आता कळाले ना तुम्ही जे अर्थ घेता तो, बरोबर आहे का नाही? आणि मुख्य अर्थ ज्याचा खरंच मुळामध्ये जो अर्थ काही जणांनी घेतला तो, या दोघांमध्ये काय जोडला जातो? संबंध जोडला जातो. 3 अटींची पूर्तता व्हावी लागते लक्षणा शक्ती होण्यासाठी, बरोबर आहे. आणि तिसरी अट असते रूढी किंवा प्रयोजन. म्हणजे हेतू सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे पाठीमागं बोलण्याच्या, की बाबा आहे काय अर्थ. अजून कळालं नाही? लक्ष द्या, मी सांगतो आता. आम्ही ज्वारी खातो, ज्वारी खातो याच्यामधला मुख्य अर्थ तर ज्वारी आहे, पण तुम्ही काय समजून घेतला? लक्षार्थ सांगा. आणि मुख्य अर्थ तर ज्वारी होता, ज्वारी ज्वारी सर्वांना माहिती आहे.
परंतु ज्वारीपासून बनवलेले पदार्थ हा तुम्ही लक्षात घेतला अर्थ, बरोबर आहे. ज्वारी घेतला का नाही, मग या मुख्य अर्थाला बाधा आणून तुम्ही लक्षार्थ म्हणजे या दोघांमध्ये संबंध जोडला, बरोबर आहे. म्हणजे मुख्य अर्थात काय आली, बाधा आली, बरोबर आहे. आम्ही ज्वारी खातो हा मुख्य अर्थ जो होता, ज्वारीच खातात खरंच, हे अर्थ घेतला का आपण, नाही घेतला. मग आम्ही ज्वारी खातो रूढी परंपरेने ठरवत आलेला बोलण्याचा तो डायलॉग झाला, बरोबर आहे. प्रयोजन आपल्याला त्याच्या बोलण्याच्या पाठीमागचं कळालं. काय कळालं, की यार हे ज्वारी नाही खात, तांदूळ नाही खात, तर त्यापासून बनवलेले पदार्थ तो खातो. मग त्यामध्ये कोणकोणते पदार्थ हे तुम्ही समजून घेतले, लक्षात घेतले. मग ज्वारीपासून बनवले, मग ती भाकरी असेल, अजून तुम्ही काय काय बनवता त्याच्यापासून, शेंगुळे, बरोबर आहे का नाही, काय काय बनवता तुम्ही ज्वारीच्या याच्यापासून, बरोबर आहे का नाही, पिठापासून, ते सर्वच हा भाग इथं लक्षात येतो. ठीक आहे. ह्या 3 अटींची पूर्तता झाली तर समजायचं ती लक्षण शक्ती असते. अखेरीला आपल्याला एवढं तर माहिती आहे ना, की बाबा आता मी जितके उदाहरणं बोललो ते सगळे लक्षण शक्तीचे होते, एवढं करेक्ट आहे. आता लक्षात घ्या, या लक्षण शक्तीचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे गौणी लक्षणा. प्रकार फार महत्वाचे, ते समजून घ्या. गौणी लक्षणा. आणि नंबर 2 ला आहे शुद्धा लक्षणा. नंबर 2 ला काय, शुद्धा लक्षणा. इथून खरा प्रॉब्लेम तुमचा सुरू होतो, बरोबर आहे का नाही. गौणी लक्षणा आणि शुद्ध लक्षणा हा आयोगाचा कार्यक्रम. आतापर्यंत बोललेलं सगळं क्लास 3 ला येऊ शकते, आलेलं बी आहे. पण आता गौणी लक्षण आणि शुद्ध लक्षण हे आपण पहिल्यांदाच ऐकत असतात. तर लक्षात ठेवा, गौणी लक्षणाला आपण सादृश्य लक्षण असं सुद्धा म्हणतो. आता का म्हणतो याला सादृश्य लक्षण ते पहा. जी गौणी लक्षण असते ती, गौणी म्हणजे दुसरं काही नाही, गौणी म्हणजे गुण असतो, ती गुणांवर आधारलेली असते, म्हणून त्याला गौणी लक्षण म्हणतात. कशावर आधारलेली असते, गुणांवर आधारलेली असते, तिला गौणी लक्षण म्हणतात. तसेच ती सादृश्य, सादृश्य हा शब्द अलंकार शिकताना आपण उपमा अलंकारामध्ये पाहिलेलं होतं, बरोबर आहे. परिगत, समान, सदृश्य, प्रमाणे, बरोबर ना, यासारखे साम्यवाचक शब्द येतात. साम्यवाचक याचा अर्थ ती साम्यावर सुद्धा आधारलेली असते. साम्यकलन झालंय का, सारखेपणा, सारखेपणावर आधारलेली असते, त्याला म्हणतात गौणी लक्षण. अजून बी ज्याला कळालं नाही गौणी लक्षणा, त्यांच्यासाठी खास उदाहरण सांगितल्यावर कळतंय. रूपक अलंकार इथं आपण पाहता, तो म्हणजे, तो म्हणजे त्याची तुलना बघा, तो म्हणजे कुंभकर्णच आहे, तो म्हणजे कुंभकर्णच आहे. बघा त्याची तुलना डायरेक्ट कोणासोबत केली, कुंभकर्णासोबत. म्हणजे या दोघांमधला जो घटक आहे तो सारखा आहे. कशावर आधारित केला असं बाप्पा, हे कुंभकर्णाचा जो गुण होता झोपण्याचा, तो त्याच्यात बी आहे, म्हणजे हा गुणांवर आधारलेला आहे. अशा पद्धतीने जी गुणावर आधारलेली असते ती गौणी लक्षणा असते. उदाहरण पहा, तुम्हाला अर्थ माहिती आहे का नाही माहित नाही, पण माहित असायला पाहिजे. तो बृहस्पती आहे. आता बृहस्पती किती जणांना माहित आहे, बरोबर का नाही. बृहस्पती, त्याची तुलना बृहस्पती बरोबर केली. बृहस्पती या शब्दाचा अर्थ होतो हुशारपणा. हुशारपणा हा नावाचा जो गुण आहे, हुशारपणा नावाचा जो गुण आहे, बरोबर का नाही, ज्याच्यामध्ये तो गुण असतो त्याला बृहस्पती सोबत तुलना केली जाते. कारण बृहस्पती हुशारपणासाठीच वापरला जातो, हुशार होतो. आलं लक्षात. गुणांवर जी आधारलेली आहे तिला म्हणतात गौणी लक्षणा. मला वाटायले गौणी लक्षणा इथपर्यंत क्लिअर असायला पाहिजे. करे खूप हुशार, बृहस्पतीचा अर्थ कळाला. मग आता ऐका, शुद्ध लक्षणाकडे जाण्याच्या अगोदर, शुद्ध लक्षणा काय असते माहिती का, ही ही कार्यकारण भावावर अवलंबून असते, गुणावर आधारलेली नसते. ही गुणांवर आधारलेली असते, ही कार्यकारण भावावर अवलंबून असते. कार्यकारण भाव, कार्यकारण भावच माहित नाही का काय आहेत. बघा आता मी एक उदाहरण देतो, तुम्ही मला सांगा, या ठिकाणी जे लिहिलंय ते कार्यकारण भाव आहे का गुण आहे. आंबा म्हणजे बलसेवनच, आंबा म्हणजे बलसेवनच, आंबा म्हणजे बलसेवनच असं वाक्य आहे. आता सांगा, इकडं बनला तो म्हणजे कुंभकर्ण आहे, दोघांमध्ये आपल्याला सारखेपणा दिसला. इथं आंब्याची तुलना कोणाबरोबर केली नाही, जे आंबा खातय तो कार्यकारण भाव, कार्य काय करतय आंबा, शक्ती वाढवतोय, शक्ती. म्हणून ते काय म्हणाले, आंबा म्हणजे बलसेवनच, की बाबा जस का शक्तीचं सेवन करायला होतं आपण. म्हणजे हा जो बलसेवन शब्द आहे तो वाक्यामध्ये आपल्याला कार्यकारण म्हणजे कार्यकारण भाव दाखवायला आहे. म्हणून त्याला म्हणतात की बाबा लक्षणा शक्ती, शुद्धा लक्षणा शक्ती ही
सादृश्य नसते तर सादृश्यत्तर असते, म्हणजेच गुणावर आधारलेली नसते, तर ती कार्यकारण भावावर अवलंबून असते. कळालं? बरोबर आहे का नाही? एखादा कार्यकर्ता आंब्याकडे पाहून म्हणला तो बलसेवनच करीत आहे, किंवा दुसरं ऐका जाऊ द्या, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, ह्या 100 तलवारी म्हणजे लक्षार्थ काय? तलवारधारी लोक, आणि मुख्यार्थ काय? तलवारी. आलं लक्षात? इथं जे आवश्यक आहे तो कार्यकारण भाव आवश्यक असतो, आणि इकडे जे आवश्यक आहे ते गुण अपेक्षित असतो. मग आता सध्या काय चालू आहे? गौणी लक्षणा सुरू आहे. तर गौणी लक्षणाचाच एंड करू आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता जितकी उदाहरणं सांगेल मी ते सगळे गौणी लक्षणेचे असतील, पण मी त्याचे प्रकार पाडणार आहे. त्याचा पहिला प्रकार पहा. गौणी लक्षणेचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. चला मग गौणी लक्षणेचे 2 प्रकार आपले सांगायचे. गौणी लक्षणे 2 प्रकार. आयोगाचा भाग तुम्ही घ्या म्हणले म्हणून घ्यायलो हा. आवश्यक आहे हे. आतापर्यंत माहित नव्हतं, मान्य आहे, पण इथून पुढे माहित असायला पाहिजे. सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा. आणि दुसरा जो प्रकार आहे सारोपा गौणी लक्षणानंतर साध्यवसाना गौणी लक्षणा. साध्यवसाना गौणी लक्षणा. नंतर रिवाइज मध्ये हे पॅक होऊन जाईल. मी सध्या सांगायला तेवढं फक्त ऐकत राहा, बाकीचं काळजी करू नका, पाठ झालं पाहिजे याची गॅरंटी. सारोपा गौणी लक्षणा आणि साध्यवसाना गौणी लक्षणा हे काय? गौणी लक्षणेचे 2 प्रकार आहेत. सारोपा, साध्यवसाना. सारोपा, साध्यवसाना. क्लिअर आहे? आता गौणी लक्षणा तर क्लिअर आली लक्षात, काऊन तर गुणांवर आधारलेली असते. मग त्या गुणांवर आधारलेल्या शक्तीचे सुद्धा 2 प्रकार पाडलेले आहेत त्यांनी, सारोपा आणि साध्यवसाना. मग या दोघांत फरक कसा ओळखायचा? तर आता जितके वाक्य मी लिहू लागलो ते सगळे सारोपाचेच होते, हे लक्षात ठेवा. उदाहरण सांगा. तिचे नेत्र म्हणजे कमलच. तिचे नेत्र म्हणजे कमलच. दुसरं उदाहरण पहा, अजून बी कळालं नसेल तर. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिसरं उदाहरण लक्षात घ्या, बरोबर आहे का नाही? तिचे दात म्हणजे मोतीच. तिचे दात म्हणजे मोतीच. मोतीच. नंबर 4 लक्षात घ्या. जग हे बंदीशाळा, कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला. जग हे बंदीशाळा, बरोबर आहे. लग्न म्हणजे तुरुंगच. लग्न म्हणजे तुरुंगच. इतके उदाहरणं सांगितल्या बी कळत नाही म्हणल्यावर मग चॅलेंज नाही, बरोबर आहे का नाही? 100% एवढ्यात आपल्या लक्षात आलं पाहिजे. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे मोतीच. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे मोतीच. एवढं नक्कीच लक्षात आलं असेल की बाबा रे, याच्यात काय अलग लक्षात ठेवायची गरज नाही. हे सगळे उदाहरणं गौणी लक्षणेचेच आहेत, पण पर्यायमध्ये गौणी लक्षणा नसल्यास उत्तर लिहायचे सारोपा गौणी लक्षणा. काय लिहायचे? सारोपा गौणी लक्षणा. ही गुणांवर आधारलेली शक्ती असते. अजून बी कळालं नाही तर सारोपा गौणी लक्षणामध्ये येणारे सर्व उदाहरणं हे रूपक अलंकाराचे असतात. कशाचे असतात? रूपक अलंकार आपण पाहिलेला आहे का? यस. जिथे डायरेक्टली कंपेअर असते, डायरेक्टली. लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच, बरोबर आहे का नाही? उपमेय आणि उपमान यात एकरूपता दर्शवण्यासाठी कोणताच साम्यवाचक शब्द येत नाही, परंतु आपल्याला वाचल्या असं लक्षात येते की उपमेय आणि उपमान हे दोघं बी एकच आहेत. त्या दोघांमध्ये एकरूपता आहे, काहीच फरक नाही त्या दोघांमध्ये. त्याला आपण रूपक अलंकार म्हणतो. आणि जे बी रूपक अलंकाराची उदाहरणं आहेत तेच सारोपा गौणी लक्षणाचे आहेत. मग सारोपा गौणी लक्षणा पर्यायात नसेल तर उत्तर लिहायचं गौणी लक्षण. काय प्रॉब्लेम आहे? अखेरीला त्याचाच प्रकार आहे. आता लक्षात आलं का? सांगा. सारोपा गौणी लक्षणा. तिचे नेत्र म्हणजे कमलच. तिचे मुख म्हणजे चंद्रच. तिचे दात म्हणजे मोतीच. जग हे बंदीशाळा. लग्न म्हणजे तुरुंगच. गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे मोतीच. कशाची बी तुलना करा ना, काय प्रॉब्लेम नाही, पण डायरेक्ट तुलना करायला. आता एवढं बी पुन्हा लक्षात आलं की गुणांवर आधारलेली आहे, की बाबा तिचे नेत्र म्हणजे कमळ, याचा अर्थ कमळाचा आणि तिच्या डोळ्याचा संबंध दाखवताना कशाचा आधार घेतलेला आहे? कार्यकारण भावाचा नाही. तिच्या डोळे आणि कमळ या दोघांमध्ये समान असणारा जो घटक आहे
तो त्यांच्यातला गुण आहे, गुण. की समजा डोळे सुंदर आहेत तर मग कमळ बी सुंदर आहे. उदाहरण सांगायला. बरोबर आहे. तिचे मुख म्हणजे चंद्र, मग चंद्राचं मुख म्हणजे चंद्र कसा असतो माहिती आहे तुम्हाला. सेम त्या मुखाची तुलना. म्हणजे काय अपेक्षित आहे इथं सांगा ना. गुण अपेक्षित आहे. म्हणून जी शक्ती गुणांवर आधारित असते तिला आपण गौणी लक्षणं असं म्हणत असतो. आखरीला काहीच कळालं नाही तर हे 1 नंबरला लक्षात, हे 2 नंबरला नाही चालत, हे लक्षणा शक्ती तर आहेच आहे. एवढं लक्षात ठेवा. 3 उत्तर देऊ शकता तुम्ही याचे 3. पर्यायत आहे सारोपा गौणी लक्षणा, उत्तर लिहा येस. नाही पर्यायत मग लिहा गौणी लक्षणा. ते बी नाही पर्यायत मग लिहा लक्षणा. रूपक अलंकार झालेला आहे. दोन्ही घटना एका दगडात 2 पक्षी होतात. अलंकार बी कळाला आणि लक्षणा शक्ती बी कळाली. ओके. कारण इथं समजून लक्षणा शक्ती कशामुळे होत असेल असा एखाद्यानं प्रश्न विचारला मला समजा. तर त्याला काय लक्षात ठेवावं लागेल रे? मोत्याच्या जे काही आरोप केलेला आहे मोत्याचा तो द बिंदूवर केलेला आहे किंवा तो दातावर केलेला आहे. दात म्हणजे मोती आपण म्हणायला. आरोप केलेला आहे आणि आपण समजून घ्यायलो तिथं की तिचे दात म्हणजे जणू काही मोती नाही, तिचे दात म्हणजे मोतीच आहे. मग इथं आपण असं म्हणून झालो की ते मोत्यासारखे आहेत वगैरे. बरोबर ना? तिथं आपण जे काही लक्षात घ्यायलो ती म्हणजे लक्षणा शक्ती. नेक्स्ट दुसरं ओळखा मग आता साध्य वसना गौणी लक्षणा कशी ओळखायची. साध्य वसाना गौणी लक्षणा. साध्य वसाना म्हणजे लोप पावणे किंवा नाहीसे होणे. बरोबर आहे. साध्य वसाना या शब्दाचा अर्थ लिहा लोप पावणे किंवा नाहीसे होणे. नाहीसे होणे. लक्ष द्या आता याच्यावर मला समजून सांगता आलं पाहिजे तुम्हाला. ज्या गौणी लक्षणेमध्ये मुख्यार्थावरती आरोप केला जातो त्या मुख्यार्थाचे जेव्हा साध्यवसान होते बरोबर का नाही, त्या गौणी लक्षणे साध्यवसन असे म्हणतात. म्हणजे मला काय बोलायचे आता पहिले सारोपाचं एक उदाहरण परत लिहितो मी. तिचे मुख म्हणजे चंद्रच असं लिहिलं आपण राईट आहे. ओके. हे उपमेय होतं, हे उपमान होतं. ज्याची तुलना मुखाची तुलना कशाबरोबर चंद्रावरती चंद्रासोबत केली होती. याचा अर्थ जे आहे असं समजून घ्या की चंद्राचा आरोप मुखावर केला होता. चंद्राचा आरोप हा मुखावर केला होता. इथपर्यंत लक्षात आलं. चंद्राचा आरोप मुखावर केला होता. ओके. पण आता इथं काय असते की मुख्य अर्थावरती जो आरोप केलेला असतो बरोबर आहे त्या मुख्य अर्थाचे साध्यवसान होते. म्हणजे मुख्य अर्थ इथं कोण आहे सांगा. मुख आहे ना. मुख्य अर्थ इथं मुख आहे. लक्षात घ्या मुख आहे मुख्य अर्थ. इथं साध्यवसान होते म्हणजे त्याचा लोप पावतो किंवा तो नाहीसा असतो. नाहीसा झालेला असतो. बरोबर आहे. मुख्य अर्थाचे जेव्हा साध्यवसान होते तेव्हा त्या गौणी लक्षणेस साध्यवसाना म्हणतात. म्हणजे काय बघा आता. डोळे तर दिसले तर पण त्या डोळ्याकडं पाहून म्हणलाय. वाक्यात वापरलं नाही हो. डोळ्याकडं पाहून एक जणांनी डायलॉग मारला. कंसामध्ये लक्षात ठेवा. डोळ्याकडे पाहून काय मारला की बाबा हे कमल आहे. हे कमल आहे. हे कमल आहे. याचा अर्थ आता लक्षात घ्या. डोळ्याकडे पाहून मारलेला डायलॉग ह्या किंवा त्याच्याकडे पाहून एखाद्या वेळेस वडील आपल्या मुलाकडे पाहतात आणि त्याच्याकडे पाहून बरोबर आहे त्याच्या दुसऱ्या भावाला सांगतात त्या गाढवाला बोलवा. त्या गाढवाला बोलवा. त्या गाढवाला बोलवा. होते का नाही असं एखाद्या वेळेस. मग आता त्या गाढवाला बोलवा याच्यामध्ये गाढव काय आहे आणि कोणाला म्हणले गाढव हे ज्याला कळायले बरोबर आहे. दाताकडे पाहून बोलल्या तर दाताकडे पाहून तुम्ही बोला. दाताकडे पाहून बोलला एक जण काय म्हणला माहितीये का. मोती हसले. मोती हसले. आता या तिघांमधला फरक समजून घ्या. या दोघांमध्ये काय होता. इथं ज्याची तुलना करू लागले मुखाची ज्याच्या सोबत करू लागले ते दोघं बी हजर होते बरोबर ना वाक्यामध्ये. इथं तसं नाही. इथं ज्याची तुलना म्हणजे मुख्यार्थ जो समजणार असतो तो इथं लोप पावलेला असतो. लोप. हे कंसात कशामुळे लिहिले आपण लक्षात घ्या ना. बरोबर आहे का नाही. इथं उपमेय दिसायले उपमान दिसायले इथं उपमानच हजर आहे वाक्यात फक्त. त्या गाढवाला बोलवा. बरोबर आहे का नाही. आणि या ठिकाणी दाताकडे पाहून म्हणला तो मोती हसले. बरोबर आहे. तिच्याकडे पाहून म्हणला एक जण तिच्याकडे पाहून काय हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. बरोबर आहे का नाही. साध्यवसाना तिच्याकडे पाहून आपण नाही का बोलत रे एखाद्याकडे पाहून. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे.
भूतलावरती अवतरला आहे. हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. हे जे वाक्य आहेत हे सगळे वाक्य गौणी लक्षणेचेच आहेत, पण त्याच्यात साध्य वसाना, ज्याला साध्य वसानाचा अर्थ कळला त्याला हा भाग लक्षात आला. साध्य वसाना म्हणजे ज्याची मी तुलना करायलो तो कार्यकर्ता नाहीसा म्हणजेच लोप पावलेला असतो, म्हणजे साध्य वसन झालेला असते त्याच, बरोबर आहे, तो हजर नसतो. असंच बोलायलो मी आता समोरासमोर आहे, माझ्या समोर कोणीतरी आहे आणि मी असं म्हणायलो त्याचे दात पाहून बोललो मोती हसले, बाकी काहीच नाही, वाक्य एवढंच आहे, मोती हसले. तर हे कस काय मोती हसले म्हणजे कशाला पाहून तरी म्हणलो असेल ना मोती हसले. त्या गाढवाला बोलवा, त्या गाढवाला बोलवा म्हणजे खरंच मी गाढवाला बोलवा म्हणायलो का? नाही, गाढव म्हणजे प्राणी जो आहे त्याला बोलवा म्हणून मी कोणाकडे पाहून तरी इशारा केलाय, त्या गाढवाला बोलवा. हा जो त्या नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे पाहून बोललेला तो डायलॉग आहे, मग तो वाक्यात मी वापरलाच नाही की याला याला बोलवा म्हणून. हे इथं कळायला पाहिजे. कळालं? मग अगोदर लिहिलेले उदाहरणं, आता लिहिलेले उदाहरणं, उत्तर लिहा गौणी लक्षणा. त्याच्यामध्ये विचारलं तर सारोपा गौणी लक्षणा पहिले आणि दुसरे साध्यवसाना गौणी लक्षणं. सारोपा म्हणजे गुण आधारित आहेत आणि साध्यवसाना याचा अर्थ लोप पावलेला असतो पहिला कार्यकर्ता. परीक्षेत एवढंच वाक्य येते, त्या गाढवाला बोलवा, मोती हसले, बरोबर आहे का नाही? हे कमल आहेत. मग आपण समजून घ्यायचं हे कमल आहेत. या वाक्यातला जो कर्ता आहे, या वाक्यातला जो मुख्यार्थ आहे तो इथं लोप पावलेला आहे, तो आहे पण अध्यायत आहे. अध्यायत आहे म्हणजे ते गुप्त आहे, आपल्याला समजून घ्यायचं. हे कमल आहे ते असंच बोलला नाही, बरोबर आहे का नाही? हा चंद्रच भूतलावरती अवतरला हे असंच बोलला नाही, कोणाकडे पाहून तरी बोललाय, हा चंद्रच भूतलावरती अवतरला आहे. मग हे जे कोणाकडे पाहून जे कंसातला कार्यक्रम असतो ते म्हणजे साध्यवसाना गौणी लक्षणा असतो आणि कंसातल्या या कार्यक्रमाला साध्यवसाना असं म्हणतात. समजत आहे का सांगा? ओके लो. डोळ्याकडे पाहून, करेक्ट, त्याच्याकडे पाहून, दाताकडे पाहून जर आरोप केला असेल तर ती साध्यवसाना गौणी लक्षण असते. आणि प्रत्यक्ष वाक्यच असं कंप्लीट आलं बाबा, तिचे मुख म्हणजे रूपक अलंकार, वाक्य रूपक अलंकाराचं आलं, बरोबर आहे का नाही? ते जर वाक्य परीक्षेत आलं, बरोबर आहे का नाही, मोती हसले, तर कोणाला म्हणणार उपमेय, कोणाला म्हणणार उपमान, सांगता येते का सांगा बरं? नाही, बरोबर आहे. म्हणजे उपमेय आणि उपमान जिथं सांगता यायला ती सारोपा गौणी लक्षण होती रूपक अलंकाराचं उदाहरण. साध्यवसानामध्ये जे उपमेय आहे म्हणजे ज्याची तुलना तुम्ही करणार आहात तो कंसात आहे, तो नाहीसा आहे, त्याचा लोप झालेला आहे, हे इथं कळणं गरजेचं आहे. ओके, गौणी लक्षणाचे किती प्रकार पाहिले सांगा? 2 प्रकार आहे. पहिल्या प्रकाराचं नाव सांगा, सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा. आणि दुसऱ्या प्रकाराचं नाव साध्य वसाना गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा आणि साध्य वसाना गौणी लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा रूपक अलंकार लक्षात ठेवा आणि साध्य वसाना गौणी लक्षणा इथं काय लक्षात ठेवायचं की ज्याची तुलना मी करायलो तो कंसात असतो, त्याच्याकडे पाहून तो बोललेला डायलॉग असतो. क्लिअर आहे? म्हणजे इथेही रूपक आहे अलंकार, परंतु उपमेयाचा इथं उपमेयाला नाहीसं केलेला असते. आपण एखाद्याकडे बोलून लाईव्ह डायलॉग मारलेला असतो, तो लाईव्ह, बरोबर आहे का नाही? एखाद्याकडे बघू. चला शुद्धा लक्षणा पाहू आता. लक्षणा शक्तीचा दुसरा प्रकार आपण बघायला. पहिला पाहिला गौणी लक्षणा, दुसरा आहे शुद्धा लक्षणा. दुसरा आहे शुद्धा लक्षणा, बरोबर आहे का नाही? शुद्धा लक्षणा ही कार्यकारण भावावर अवलंबून असते. पहिला डिफरन्स दोघांतला कळाला. गौणी लक्षणा ही गुणांवर आधारलेली असते, तर शुद्धा लक्षणा ही कार्यकारण भावावर अवलंबून असते. कार्यकारण भावावर अवलंबून असते. ओके, उदाहरण त्याचं पटवून देण्यासाठी तुम्हाला सांगितलं, हा आंबा म्हणजे बलसेवनच. आंबा म्हणजे बलसेवनच, बलसेवनच, बरोबर आहे का नाही? तर या ठिकाणी जो बलसेवन शब्द दिसायला तो लक्षार्थ आहे की त्यानं शक्ती येते म्हणा आंबा खाल्ल्यानंतर, बरोबर आहे का नाही? आणि जो आंबा आहे, आंबा, तो मुख्यार्थ आहे. हा मुख्यार्थ आहे, मुख्यार्थ आहे, हे लक्षात ठेवायचे. ओके, आंबा हा मुख्यार्थ आहे आणि बलसेवन हा त्याचा लक्षार्थ आहे. मग ज्या वेळेस लक्षार्थाचा मुख्य अर्थावरती आरोप होतो, मग आता बघा याचे 4 प्रकार सांगणार आहे मी तुम्हाला. किती प्रकार आहेत याचे? 4. पहिला प्रकार आहे का? नंबर 1,
नंबर 1 सारोपा शुद्धा लक्षणा. इथे लिहितो उदाहरण तिकडे लिहू आपण. सारोपा शुद्धा लक्षणा. सारोपा शुद्धा लक्षणा. तिकडे बी होता सारोपा, इकडे बी हे सारोपा. बरोबर आहे का नाही? सारोपा शुद्धा लक्षणा. पण हे कार्यकारण भावावर अवलंबून असतो. मग सारोपा शुद्ध लक्षणामध्ये कसं लक्षात ठेवायचं? लक्षार्थाचा, या लक्षार्थाचा मुख्य अर्थावरती आरोप केलेला असतो. लक्षार्थाचा मुख्य अर्थावरती आरोप केलेला असतो किंवा केला जातो, पण तो गुणांवर आधारलेला नसून कार्यकारण भावावरती आधारलेला असतो. बरोबर आहे का नाही? आता याच्या अगोदर बी काही जण माहित असंच पाहिलं ना बाबा, लक्षार्थाचा मुख्य अर्थावरच आरोप होता, पण तिथं गुणावर आधारलेला होता, इथं कार्यकारण भावावर आधारलेला असतो. बरोबर आहे? त्याला म्हणतात सारोपा शुद्धा लक्षणा. बरोबर आहे? मग याचं उदाहरण होतं हे, आंबा म्हणजे बलसेवनच. आंबा म्हणजे बलसेवनच. फक्त लक्षात घ्या, नंतर तिघाईतला फरक तुम्हाला ऑटोमॅटिक कळतो. सध्या एक एक घटना सांगायलो, एक एकच लक्षात ठेवा. 1 नंबर कळाला, 2 नंबर लक्षात ठेवा. आता दिसायले? येस. साध्य वसाना म्हणजे पाठ कराय किती सोपं आहे. पहिले 2 प्रकार इकडं बी, फक्त शुद्धाच्या जागी काय लावायचं रे? शुद्धाच्या जागी तिकडे काय लावलं होतं? गौणी. साध्य वसाना गौणी लक्षणा पाहिली होती, सॉरी, बरोबर ना? गौणी लक्षणा. आता काय? साध्य वसाना शुद्धा लक्षणा. गौणी आणि शुद्ध हे 2 प्रकार आहेत. कोणाचे? लक्षणा शक्तीचे. बरोबर आहे? तोच तिकडलाच उचलला आणि इकडं आणला. बरोबर आहे? फक्त दोघांमध्ये फरक कळायला का? तिकडं होता गुणावर आधारलेला, इकडे कार्यकारण भावावर. मग तिकडं जसा होता तसाच इथं बघा, आंब्याकडं पाहून बोलला तो. आंब्याकडं पाहून जे आहे ते कंसात आहे. आंबा तिथं हजर नाही, हजर आहे पण ते कंसात आहे. तो बलसेवनच आंबा खाताना पाहिलं एका कार्यकर्त्याला, आणि तो काय म्हणला माहितीये का? तो बलसेवनच करीत आहे. तो बलसेवनच करीत आहे. तो बलसेवनच करीत आहे. बरोबर आहे? वाक्य लक्षात ठेवा, तो बलसेवनच करीत आहे. बरोबर आहे? आंब्याकडे पाहून बोललेला डायलॉग. ठीक आहे. तिसरी शक्ती आहे उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. उपादान शुद्धा लक्षणा. आता बघा, उपादान ही नवीन आली. याच्या 4 प्रकार आहेत याच्यामध्ये. उपादान म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश. उपादान म्हणजे काय? आणखी काही अर्थाचा समावेश. आणखी काही अर्थाचा समावेश. अर्थाचा समावेश. आपल्याला इथे लक्षात ठेवा, उपादानचा अर्थ. बरोबर आहे? म्हणजे जेव्हा शब्दाचा मुख्यार्थ आणि लक्षार्थ एकाच वेळी बाहेर पडतात, तेव्हा त्या लक्षणेस उपादान शुद्ध लक्षणा म्हणतात. एकाच वेळी दोन्ही अर्थ कळतात. बघा आता, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. मला सांगा आता, 2 अर्थ तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्थ कळाले का? बरोबर आहे का? आणखी काही अर्थ कळाले? पहिलं सांगा, 100 तलवारी बाहेर पडल्या. लक्षार्थ काय आहे याचा? लक्षार्थ. आणि नंतर सांगा याचा मुख्य अर्थ काय? किती जणांना दोघांतला फरक माहिती आहे ते तरी पाहू द्या. बरोबर आहे का नाही? मुख्य अर्थ आहे जे दिलाय तोच, तलवारीच हा मुख्य अर्थ आहे त्याचा. बरोबर आहे का नाही? अभिधा शक्तीचा कार्यक्रम. बरोबर आहे का नाही? तलवारी. आणि लक्षार्थ काय? तलवारधारी लोक म्हणजे ज्यांच्या हातामध्ये तलवार आहे असे लोक बाहेर पडले. तलवारधारी लोक हा लक्षात येणारा अर्थ, लक्षार्थ किंवा लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला हा, तलवारधारी लोक. म्हणून तलवारधारी लोक हा लक्षार्थ झाला आणि मुख्यार्थ झाला तलवारी. किंवा दुसरं, चला, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. 1.25 लाख बांगड्या फुटल्या. सांगा आता, बांगड्या फुटल्या याचा मुख्य अर्थ काय? तोंडीच सांगा आता, मुख्य अर्थ काय याचा? बांगड्या. याचा अर्थ बांगडी, जे काय दिसायला तुम्हाला तोच त्याचा मुख्य अर्थ आहे. परंतु 1.25 लाख बांगड्या फुटल्या याचा जो लक्षार्थ आहे, लक्षार्थ, तो मात्र 1.25 लाख सैनिक मारले गेल्यामुळे त्यांच्या बायका विधवा झाल्या. बरोबर आहे का नाही? असा लक्षार्थ. बरोबर आहे? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या. लग्नात 1000 पानं जेवून उठले. मुख्य अर्थ काय? पाने पण वाढली गेली. बरोबर आहे का नाही? आणि वरच्यातला मुख्य अर्थ होता बांगडी फुटली.
बरोबर आहे. लग्नात 1000 पानं जेवून उठले, पाने पण वाढली गेली आणि 1000 लोक जेवले, हा लक्षार्थ असतो. बरोबर आहे? ओके. एका आणखी काही अर्थाचा समावेश. थोडक्यात उपादान शुद्ध लक्षण. कळतंय. 2 मिनिट थांबा. अजून 2 मिनिटं वेळ आहे समजायला. काही अडचण नाही. नंबर 4 लक्षण, लक्षणा, शुद्धा लक्षणा. लक्षण, लक्षणा, शुद्धा लक्षणा. शुद्धा लक्षणा. आता इथं काय करायचं? आपण आपली जी लक्षणा शक्तीची उदाहरणं लिहित होतो ना, ते लिहायचे. कोणते? आपण कोणचे उदाहरण लिहित होतो बुवा आता? किती जणांच्या लक्षात येतं? पाहू तर. आमच्या घरावरून हत्ती गेला. आमच्या घरावरून हत्ती गेला. हत्ती गेला. चौघातला फरक कळाल्याशिवाय हे मला समजून सांगता येणार नाही. आमच्या घरावरून हत्ती गेला या लक्षणेमध्ये मुख्यार्थ, बरोबर आहे, लक्षार्थाला पुढे करून आपण लुप्त होतो तेव्हा शब्दशक्ती लक्षण, लक्षणा, शुद्ध शक्ती, शुद्ध लक्षणा असे म्हणतात, शब्दशक्ती असं म्हणतात. बघा आता या ठिकाणी मुख्य अर्थ काय आहे? घरावरून. बरोबर ना? मुख्य अर्थ काय? घरावरून. ह्याला कॅन्सल करावं लागेल का नाही करावं लागेल? घरावरून जाणं शक्य आहे का? नाही. ते सोडून जे लक्षार्थ आहे, लक्षार्थ कोण आहे? तो पुढे होतो त्याच्या. मुख्य अर्थ काय? घरावरून गेला बाबा. घराच्या वरून गेला का? ते मुख्य अर्थ झाला. पण मुख्य अर्थ आपल्याला कॅन्सल करायचा आहे आणि लक्षार्थ काय घ्यायचा आहे की घराच्या समोरून गेला. लक्षार्थ काय? घराच्या समोरून गेला. कारण मुख्य अर्थ होता घरावरून, पण हा अर्थ घेतला का? नाही घेतला. लक्षार्थ काय होता? घरासमोरून. हा अर्थ घेतला का? येस, हा अर्थ घेतला. म्हणजे मुख्यार्थ लक्षार्थाला पुढे करून आपण लुप्त होऊन जातो. मुख्यार्थ घेतलाच जात नाही. चला बघा उदाहरण दुसरं. मुलांनो या, चला ताटावर बसा. मुलांनो ताटावर बसा. ताटावर बसा याचा मुख्य अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे, पण मुख्य अर्थ तुम्ही घेणार का? ताटावर बसा लावणार का त्यांना? नाही. मुख्य अर्थ सोडून द्या. ताटावर शक्य नाही बसणं. मग ताटा शेजारी, तुम्ही जे ताटा शेजारी बसता का, तो काय माहितीये का? लक्षार्थ आहे. तो लक्षात घेते ज्याला बोलले तुम्ही, ते म्हणते ताटावर बसणं शक्य नाही, ताटाच्या आजूबाजूला बसायचं, म्हणजे ताटाच्या शेजारी बसायचे. आलं लक्षात? इथं लक्षण, लक्षणा, शुद्ध लक्षणा म्हणतात. आम्ही गहू खातो. आपण लिहिलते ना वाक्य, आम्ही गहू खातो, आम्ही तांदूळ खातो, आम्ही ज्वारी खातो, आम्ही गहू खातो. बरोबर आहे का नाही? गहू याचा मुख्य अर्थ जर घेतला, मुख्य अर्थ म्हणजे जे बघता क्षणी दिसायले काय? गहू, गहूच. पण लक्षार्थ काय घेणार तुम्ही? गव्हाचे पदार्थ. गव्हाचे पदार्थ. मग तुम्ही सांगा इथं कोणता घेतलाय? गहू घेतलाय अर्थ का गव्हाचे पदार्थ घेतलाय? उत्तर गव्हाचे पदार्थ घेतलाय, म्हणजेच लक्षार्थ घेतलाय. म्हणजे इथं मुख्य अर्थ बाजूला सारला जातो, त्याच्या पुढे येऊन लक्षार्थ घेतला जातो. बरोबर आहे? त्याला म्हणतात लक्षण, लक्षण. आता बघा चारीमध्ये फरक, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो. पाहता परत याला रिवाइज करणार आहे. तुम्हाला म्हणलेलो एक डायलॉग महत्वाचा, जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत आपण स्टॉप करणार नाहीत, काळजी करू नका. लक्ष द्या. लक्षणा शक्ती 4च डायलॉग लक्षात ठेवायचे, 4. त्याच्यात तुम्हाला गौणी लक्षणा इतक्या बाऱ्या डबल डबल काऊन समजून सांगू लागलो मी, कारण गौणी लक्षणेचे 2 प्रकार इथं जशाच तसे दिसायलेत का नाही पहा. हे पहा, सारोपा गौणी लक्षणा तिकडं पाहिली, इथं हे सारोपा शुद्धा लक्षणा. सारोपा गौणी लक्षणा आणि सारोपा शुद्धा लक्षणा या दोघांत डिफरन्स काय आहे? सेम वाक्य, सेम. बरोबर आहे, रचना भी सेम आहे. प्रॉब्लेम काय फक्त सारोपा गौणी लक्षणा जी आधी पाहिली ती गुणावर आधारलेली होती. इथं लिहिलं आंबा म्हणजे, इथं काय लिहिलं सांगा? आंबा म्हणजे काय लिहिलं आपण? साखरच आहे. जे काय तुम्ही तुलना केली ती डायरेक्ट केली का नाही केली, तिचे मुख म्हणजे चंद्रच. बरोबर ना? तर इथं मात्र त्या आंब्याचा गुण अपेक्षित नाही रे. आंबा म्हणजे बलसेवनच, कार्य कारण भाव, शक्ती मिळते आंब्यामुळे. बरोबर आहे? बरोबर आहे. आंबा म्हणजे बलसेवनच. शुद्ध लक्षणामध्ये कार्यकारण भाव अपेक्षित. म्हणजे सेम तिकडले दोन इकडं काय करायचे? कॉपी करायचे. आंबा म्हणजे बलसेवनच आणि साध्यवसानामध्ये आंब्याकडे पाहून, तिकडे बोललो होतो आपण, दाताकडे पाहून, मुखाकडे पाहून, त्याच्याकडे पाहून बोललो होतो ना. मग इथं सुद्धा साध्यवसाना म्हणजे हा कॅन्सल, आंब्याकडे पाहून. बरोबर आहे का नाही? आंब्याकडे पाहून म्हणजे तो आंबा खाताना खायला येतो, त्याच्याकडे पाहून डायलॉग मारला त्यानं काय, तो बलसेवनच करीत आहे, बलसेवनच करीत आहे. बरोबर, याचा त्याचा म्हणण्याचा अर्थ तो आंबा खात आहे, परंतु त्या आंब्याचा कार्यकारण भाव की आंबा खाल्ल्यामुळे काय होतंय,
बरोबर आहे. त्या आंब्याचं जे कार्य करणार आहे आंबा शरीरात गेल्यानंतर, तर त्याचं सांगितलं की तो बलसेवनच करीत आहे. याचा अर्थ ताकद येणारा कार्यकर्ता. बरोबर आहे. हा फरक आपल्या लक्षात आला का दोघांमधला? पहा, आंब्याकडे पाहून बोललेला डायलॉग. नसेल अजून एखादं उदाहरण पाहायचं अजून पाहू, पण ते तुम्हाला मी सोडवायला देणार होतो उदाहरणं. बरोबर आहे का नाही? शेवटी मुद्दाम ठेवली होती 2-4 नवी. पण तुमची इच्छा असेल आत्ताच सांगायची तर आत्ताच सांगू आपण, काय अडचण नाही. त्याच्या अगोदर घ्या उपादान शुद्धालक्षणा. किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. काय फरक आहे सांगा आता? उपादान शुद्धालक्षणामध्ये काय फरक? वाचा त्याला पद्धतशीर एकदा, बघा त्याच्याकडे. हा, नंतर आपण त्याच्यावर डिस्कशन करू. वाचलं? किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. वाचलं? ओके. मग आता उपादान म्हणजे काय रे बाबा? आणखी काही अर्थाचा समावेश. याच्यात 2 अर्थ कळायले आहेत. एक मुख्य अर्थ असतो. 2 अर्थ कोणते असतात लक्षणा शक्तीत? मुख्य अर्थ आणि लक्ष्य अर्थ. मुख्य अर्थ तर नियमानुसार कोणाचा अर्थ आहे माहिती आहे का नाही? मुख्य अर्थ कोणाचा अर्थ आहे नियमानुसार? सांगा. मुख्य अर्थ हा अर्थ आहे नियमानुसार अभिधा शक्तीचा. मग वाचणाऱ्याला कळायले ना, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. तलवारी जे काय, पण दुसरं तलवारीचा अर्थ तुम्ही काय समजून घ्यायले? तलवारधारी लोक बाहेर पडले, हा लक्षार्थ आहे. आणि हा लक्षार्थच इथं समजून घेतला जातो, म्हणून तर ही लक्षणा शक्ती आहे. मग आपल्याला ओळखायची कोणती आहे? तर ज्याच्यात एका अर्थासोबत दुसरा बी अर्थ लक्षात येतो त्याला उपादान शुद्धालक्षणा म्हणतात. आणि लक्षणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मुख्यार्थाचा कार्यक्रम घेतलाच जात नाही. इथं लक्षणा बघा. घराच्या वरून हा मुख्य अर्थ घेतला का? नाही. मग घराच्या समोरून हा लक्षार्थ घेतला, म्हणून लक्षणा शुद्धालक्षणा. बरोबर आहे? म्हणता यायलंय का नाही रे? मी 4 प्रकार लिहायलो परत एकदा. खरंच कळाले का नाही पाहायचं मला बी, नाहीतर मी डबल एकदा समजून सांगणार आहे. पहा, आता वाक्य मी लिहितो, कशाचं बी असू शकतं या 4 पैकी. अख्ख्या शब्दशक्तीवर तर नंतर प्रॅक्टिस घेऊ रे बाबा. पहिली ह्या चौघातला फरक कळाला पाहिजे का नाही? नाही तर पुन्हा वांदे. नावं लक्षात राहत नाही तर. मी वाक्य बी लिहितो आणि नावं बी तुम्हाला लक्षात. तुम्ही फक्त पर्याय सांगायचे 4 पैकी काय आन्सर. काय बघायलो तर आपण सांगा. आपण बघायलो लक्षणा शक्तीचे प्रकार. बरोबर आहे? लक्षणा शक्ती. अखेरीला आता जितके वाक्य येतील इथं, जितके बी वाक्य येतील ते सगळे लक्षणाचेच आहेत. त्याच्यात कोणता असं विचारल्यावर तुम्हाला सांगायचंय. 1 नंबरला सांगा. आता मी पहिल्यांदा प्रकार लिहितो. काय काय सांगितलं सांगा. पहिले 2 प्रकार पाहिले ना, गौणी लक्षणा आणि दुसरा पाहिला आपण शुद्धालक्षणा. तर गौणी लक्षणेचे 2 प्रकार तर माहीत झाले, त्यामुळे ते लिहित नाही मी आता. शुद्धालक्षणाचेच मला 4 प्रकार डबल समजून सांगायचे. 1 नंबरला ह्या शुद्धालक्षणामध्ये काय पाहिलं सांगा. सारोपा शुद्धालक्षणा. वाचल्यावर काही कळायले का? सारोपा शुद्धालक्षणा काय बोललो होतो? एका घटकाचा दुसऱ्या घटकावर आरोप. ओके. साध्यवसाना लोप, पण कार्यकारण भावावर अवलंबून. साध्यवसाना शुद्धालक्षणा. पुढे लिहित नाही मी आता. नंबर 3 उपादान शुद्धालक्षणा. पदार्थाचे घटक द्रव्य. बरोबर आहे? उपादान म्हणजे आणखी काही, अजून काहीतरी असा अर्थ व्यक्त करणे म्हणजे उपादान शुद्धालक्षणा होय. बरोबर आहे का नाही? शुद्धालक्षणा. आणि नंबर 4, बरोबर आहे का नाही? तुम्हाला अजून ट्रिक्स देतो, त्याची काळजी करू नका. ओळखू आल्याशिवाय. आता कसं आहे, फर्स्ट टाइमच तुम्ही ऐकायले, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगायलो, थोडी गडबड होत असेल तुम्हाला, तर आता क्लिअर करून टाकू. लक्षणा. ठीक आहे. ट्रिक्स द्यायच्या अगोदर इथं जे असते का नाही उपादान शुद्धामध्ये, अलंकारिक शब्दाचा उपयोग असतो. वाक्यप्रचार माहितीत का? वाक्यप्रचार किती जणांना माहिती? बरोबर आहे का नाही? वाक्यप्रचार किती जणांना माहिती? बरोबर आहे का? त्या वाक्यप्रचाराचा उपयोग किंवा अलंकारिक शब्दाचा उपयोग असतो. अलंकारिक शब्द किंवा वाक्यप्रचाराचा उपयोग, बरोबर आहे का नाही, जास्त करून उपादान शुद्धालक्षणामध्ये केलेला असतो. हे बघा. आणि लक्षणात आपली उदाहरणं, आम्ही गहू खातो, आम्ही ज्वारी खातो, आम्ही तांदूळ खातो, बरोबर आहे का नाही, असे. याच्यामध्ये एका अर्थाला पुढे करून दुसरा अर्थ सांगितला जातो. मुख्य अर्थ जो असतो तो घेतलेला नसतो, फक्त लक्षार्थाला मान दिलेला असतो.
लक्षार्थाला मान दिलेला असतो, बरोबर आहे का नाही, आणि मुख्यार्थाला मान दिलेला नसतो, बरोबर आहे. हा अर्थ याच्यातला घ्यायचा पण नसतो. प्लस मायनस सहित दिसायले का? येस, हे राईट केलेले, हे कॅन्सल केलेले. ओके. आता उपादानची प्रॉब्लेम कसा मिटीला? अलंकारिक आणि वाक्यप्रचार, बरोबर आहे, हे बघायचे तुम्हाला. आणि सारोपा आणि साध्य वसाना गौणी कळाला असेल तर हे बी कळते. इथं कंसामध्ये कार्यक्रम आंब्याकडे पाहून, बरोबर ना, आंब्याकडे पाहून, तंबाखू खाणाऱ्या माणसाकडे पाहून, बरोबर आहे का नाही, असे कार्यक्रम इथे येतात. आणि इथं डायरेक्ट आरोपच केलेला असतो सारोपामध्ये, पण कार्यकारण भावावर डिपेंड असतो. चला आता किती जणांना हे चार मला उत्तर द्यायचे ना? हे ऑप्शन नंबर 1 सारोपा शुद्ध लक्षणा, ऑप्शन नंबर 2 साध्य वसाना, ऑप्शन नंबर 3 उपादान, आणि ऑप्शन नंबर 4 लक्षण आहे. किती जणांच्या लक्षात आलं हे पाहण्यासाठी ऑप्शन नंबर 1, सॉरी, जे काय असतं आता कशाचं उदाहरण मलाही माहित नाही, तुम्ही सांगायचं फक्त आता, बरोबर आहे. लिहा उदाहरण. चला पानावर बसा, चला पानावर बसा. नंबर 2चं वाक्य लिहा. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस कंसात तंबाखू खाणाऱ्यास पाहून कंसातलं लक्षात राहू द्या. नंबर 3 एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच होय. ओके. नंबर 3 पुढचं वाक्य लिहा. लग्नात हजार पाने जेवून उठले. आता सांगा उत्तर. पहिल्याचं सांगा. चला पानावर बसा. ऑप्शन नंबर सांगा. इथं ऑप्शन दिलेत 1 2 3 4. 1 2 3 4 पैकी आवाज येतोय सर्वांना? सांगा पटकन पहिल्याचं उत्तर. आता ऐकलेल्याला बघून सांगू शकता तुम्ही. करेक्ट. ज्यांचं उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक 4, त्यांचं बरोबर होतं. लक्षणा शुद्धा. काय कळालं? मुख्यार्थाला बाधा येते. कळालं? लक्षणाच्या कंसात लिहून टाका. मुख्य अर्थाला बाधा येते म्हणजे मुख्य अर्थ घेतलाच जात नाही, बरोबर आहे. चला पानावर बसा या वाक्यामध्ये आपल्या लक्षात काय आलं की बाबा पानावर बसा म्हणजे पानावर नाही, पानावर हा झाला त्याचा मुख्य अर्थ, आणि पानाच्या शेजारी हा झाला त्याचा लक्षार्थ. तुम्ही मुख्य अर्थ घेतला नाही, एकाला नाही दुसरा घेतला. जिथं फक्त लक्षार्थच घेतला जातो तिथं लक्षणा शुद्ध असते. आता तरी कळालं, बरोबर आहे. मग चला पानावर बसा घ्या, नाही तर आमच्या घरावरून हत्ती गेला. इथं येते आमच्या घरावरून हत्ती गेला. तिसरं यमुनेवर ताजमहल आहे, तो नदीवर गेला. तिथं नदीवर हा झाला मुख्यार्थ, पण नदीवर नाही जाणं शक्य, बरोबर आहे का नाही. तुम्हाला माहिती आहे नदीच्या बाजूला गेला, नदी मध्ये गेला, तुमच्या मनाने घ्या काय घ्यायचं लक्षार्थ. ओके, बरोबर आहे. नदी जवळ गेला, जे काय. म्हणून हे सगळे उदाहरण आता परीक्षेत आलेलं याच उदाहरण लक्षात घ्या, बरोबर आहे. लक्षणा शुद्धाचं गंगेत गवळ्यांची वस्ती असिस्टंट ला प्रश्न विचारलेला आहे हा. गंगेत गवळ्यांची वस्ती, बरोबर आहे. गंगेत गवळ्यांची वस्ती हा
जशाच तसं वाक्य आलतं, त्याचं उत्तर आहे लक्षण लक्षणा शुद्धा, गंगेत गवळ्यांची वस्ती. याचा अर्थ गंगेत शक्य नाही. बरोबर आहे. गंगेत शक्य आहे का? गंगेत जसं तुम्ही नदीवर म्हणले तसं गंगेत शक्य आहे का? नाही. गंगेत हा झाला मुख्य अर्थ, तो कॅन्सल करा. गंगेच्या शेजारी, गंगा म्हणजे नदी आहे, गंगेच्या शेजारी गवळ्यांची वस्ती आहे असं आहे. म्हणजे एका अर्थाला तुम्ही कॅन्सल करून मेन अर्थ जो लक्षार्थ तोच घेतला, त्याला म्हणतात लक्षण लक्षणा शुद्धा. हे एक्झामला आलेलं उदाहरण आहे. असिस्टंट ला आलेला प्रश्न आहे. 2015 मेनला प्रश्न आलता, मेनला 2015. ठीक आहे, लक्षात राहील आता कशामुळे म्हणायलो त्याला आपण. ओके, एक तर क्लिअर झाली, तुम्ही उत्तर दिले म्हणल्या. दुसरं द्या बरं मग उत्तर आता. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस कंसात तंबाखू खाणाऱ्यास पाहून. आता तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, सांगा उत्तर सांगा. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, ते बी क्लिअर करू लगेच आपण पद्धतशीर लगे. ज्यांचं उत्तर आलं तर साध्यवसाना, करेक्ट. कंसात काही लिहिलेला असेल तर 100% त्याचं उत्तर साध्यवसाना. पर्याय क्रमांक 2 लिहितो इथं, ज्यांचं मनातले मनात आलतं. बरोबर आहे का नाही? साध्यवसाना. अरे यार, तुला एवढं तर कळायला पाहिजे गजानन की कंसात काहीतरी लिहिलंय, याचा अर्थ एकाचा कोणाचा तरी लोप आहे इथं, लोप. आणि जेव्हा लोप असतो तेव्हा दोनच शक्ती तुझ्या समोर येतात. एक नंबरला गौणी, बरोबर आहे, लक्षणा, बरोबर आहे, गौणी लक्षणा. त्यामध्ये साध्यवसाना गौणी लक्षणा. साध्यवसाना नाव तर दोघांत कॉमन आहे ना, म्हणून मी कॅन्सल म्हणून लावलं. गौणी लक्षणा नाही तर दुसरं शुद्धा लक्षणा. मग साध्यवसाना गौणी लक्षणा का साध्यवसाना शुद्धा लक्षणा, दोघांत फरक काय? गौणी जर असती तर तिथं गुण असता. इथं कोणचा गुण दाखवलाय? दाखव बरं, दाखव, तुला कोणता गुण दाखवलाय? नाहीये, इथं कार्यकारण भाव आहे. तू कॅन्सरला आमंत्रण देतोस, याचा अर्थ तंबाखू खाणाऱ्याकडे पाहून काय म्हणले? तू कॅन्सरला आमंत्रण देतोयस. मग आता याच्यासारखे दुसरे वाक्य नीट ऐका. याचे वाक्य सांगायला मी सगळे आता. साध्यवसाना शुद्धा लक्षणा, साध्यवसाना शुद्धा लक्षणाची वाक्य पहा. दूध पिणाऱ्याकडे पाहून, जसं तिकडं आंबा खाणाऱ्याकडे पाहून बोलले होते, तसं दूध पिणाऱ्याकडे पाहून म्हणला काय? तो बलप्राशन करीत आहे कंसात. दूध पिणाऱ्याकडे पाहून तो बलप्राशन करीत आहे कंसात. दूध पिणाऱ्याकडे पाहून. कळालं? दुसरं वाक्य. तिसरं वाक्य आहे का त्याचंच? बरोबर आहे का नाही? तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल, तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल कंसात सिगारेट पिणाऱ्याकडे पाहून. तुला फुफ्फुसाचा कॅन्सर होईल कंसात सिगारेट पिणाऱ्याकडे पाहून. बरोबर ना? फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. उत्तर काय? साध्यवसाना शुद्धा लक्षणा, साध्यवसाना शुद्धा लक्षणा. करेक्ट. तसं आपण म्हणलो होतो, तो बलसेवनच करीत आहे, तो बलसेवनच करीत आहे, पण कंसात काय? आंब्याकडे पाहून. किंवा एखादं बलसेवन कशाला आजकाल ऍड आहे, च्यवनप्राश. बरोबर आहे. च्यवनप्राश कडे पाहून म्हणला तो, च्यवनप्राश कडे खाताना पाहिलं त्याला आणि म्हणला तो बलसेवनच करीत आहे. आलं लक्षात? म्हणून कंसामध्ये या पद्धतीचा कार्यक्रम दिसायला, त्याचं उत्तर आहे साध्यवसाना शुद्धा लक्षणा. आता तरी जास्त उदाहरणं पाहिजे होती, ते सगळे सांगितले. यस. चला पुढचं आता. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच होय. सांगा आता. करेक्ट. डायरेक्ट कंपेअर दिसायली. आन्सर सारोपा शुद्ध लक्षण. राईट राईट. डायरेक्ट कंपेअर दिसायली, परंतु इथं कार्यकारण भावावर आधारित आहे. उत्तर याला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 1, सारोपा शुद्धा लक्षणा. आता बघा लगेच, सारोपा शुद्धा लक्षणा, सारोपा गौणी लक्षणा. सारोपा गौणी मध्ये तिचे मुख म्हणजे चंद्रच, तिचे दात म्हणजे मोतीच, असं म्हणलं होतं गौणी लक्षणामध्ये. बरोबर ना? गौणी म्हणजे गुणावर आधारित होती. आता शुद्धा लक्षणा ही पहा, एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच, इथं आरोप केलेला असतो. मग संप जो आहे, त्या संपावर, ह्या संपावर मरणाचा आरोप आपल्याला दिसायला आहे. संपावर मरणाचा आरोप, हे काय गुणबिन नाही, काही नाही. संपावर मरणाचा आरोप, आणि जिथं आरोप आहे तिथं सारोपा आहे. सारोपा, आरोप याच्यात दडलेला आहे का नाही? साधर्म्यावर आधारित आरोप. बरोबर आहे का नाही? आरोप, सारोपा, आरोपा. बरोबर आहे. संपावर मरणाचा आरोप आहे.
म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे प्रवाशांचे मरणच होय. इथं जर गुण असताना गुण तर यालाच म्हणलो असतो सारोपा गौणी लक्षणा, पण इथं गुण नाहीये, कार्यकारण भावावर आधारित आहे, काय कार्य करायला तर बरोबर आहे का नाही. म्हणून याला आपण म्हणलो संपावर मरणाचा आरोप म्हणल्यावर उत्तर आहे सारोपा शुद्धा लक्षणा. क्लिअर आहे, क्लिअर, करेक्ट आलं. दुसरं उदाहरण याचं सांगतो मी तुम्हाला अजून. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. आंबा म्हणजे बलसेवनच. आंबा म्हणजे बलसेवनच. उत्तर सारोपा शुद्ध लक्षणा. आंबा म्हणजे बलसेवनच, त्याचंच उत्तर आहे सर. ऐकायला ना मी लिहिणं झालो एवढं, पण इतक्या बाऱ्या बोलायलो की तुम्हाला नंतर ऐकताना सोपं जाईल. काही नाही, नंतर तुम्ही राईट डाऊन करून घ्या. ओके, नंबर लास्ट. लग्नात 1000 पाने जेवून उठली. सांगा पर्याय क्रमांक. लग्नात 1000 पाने जेवून उठली. मुख्यार्थ आणि लक्षार्थ. 1000 पान, 1000 लोक. दोन अर्थ प्रकार होतात. मुख्यार्थ आणि लक्षार्थ दोन्ही बी सांगता येतात. त्याला म्हणतात उपादान, पदार्थांचे घटक द्रव्य. थोडक्यात बरोबर आहे. उपादान म्हणजे आणखी काही, अजून काहीतरी असा अर्थ व्यक्त करणे. बरोबर आहे का नाही. मुख्यार्थाला घेऊन दुसरा लक्षार्थ सांगितलेला असतो, त्याला उपादान शुद्ध लक्षणा म्हणतात. मुख्यार्थाला घेऊन दुसरा. पर्याय क्रमांक 1 2 3 उत्तर यायला पाहिजे. ज्यांचा अर्थ 3 त्यांचंच बरोबर आहे. लग्नात 1000 पाने जेवून उठले. नाही रे, 1000 पाने जेवून उठले, बरोबर आहे का नाही. याचा अर्थ होतो 1000 लोक आणि 1000 पान, म्हणून उत्तर लिहा उपादान शुद्ध लक्षणा. याचं दुसरं उदाहरण सांगितलं होतं, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. उपादान शुद्ध लक्षणा. तिसरं उदाहरण सांगितलं होतं, गडावरून 100 तलवारी खाली उतरल्या. बरोबर आहे. 100 तलवारधारी लोक आणि सैनिक, बरोबर आहे का नाही. जे काय असेल. नंतर पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. बांगडी फुटणे हा झाला मुख्यार्थ. वैधव्य प्राप्त होणे हा झाला लक्षार्थ. बरोबर आहे. इथं जसे 1000 पानं जेवून उठले म्हणजे 1000 पान, पान असतंय ना ते आपलं जे वाढायचं पान आहे ते पान, आणि दुसरं 1000 लोक. मुख्यार्थ आणि लक्षार्थ जिथं दोन्ही अलग अलग प्रकारे आपल्याला सांगता येतो, बरोबर आहे. अलंकारिक शब्दाचा वापर येतो, वाक्यप्रचार, बरोबर, यांचा उपयोग झाला की ती असते उपादान शुद्ध लक्षण. याचे 4 उदाहरण तुम्हाला सांगितले. पहिलं उदाहरण ऐका परत. लग्नात 1000 पाने जेवून उठले. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. तिसरं उदाहरण आपण याच्यात सांगितलं होतं, पानिपतावर 1.25 लाख बांगडी. गडावरून 100 तलवारी खाली उतरल्या. बरोबर आहे. गडावरून 100 तलवारी खाली उतरल्या. 100 तलवारी हे जे उदाहरण आहेत हे उपादान शुद्ध लक्षणेचे आहे. क्लिअर आहे. आखरीला हे सर्वच उदाहरणं लक्षण शक्तीचे आहेत, एवढं तर क्लिअर करा.